नमस्कार. आरव्हीएस टेक्नॉलॉजीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आरटीए ऍक्ट नुसार 25% मोफत प्रवेश असलेल्या शाळांमध्ये आपण कशा पद्धतीनं ऑनलाईन अर्ज भरून प्रवेश घेऊ शकतो. तर हा ऑनलाईन अर्ज भरत असताना आपल्याला मराठी आणि इंग्लिश मध्ये भरावा लागत असतो. तर मराठीमध्ये भरत असताना काही कम्प्युटरला सेटिंग वगैरे करावे लागतात. तर मराठी टायपिंग होत असते. तसेच गुगल लोकेशन सेट करत असताना ऍड्रेस सेट करावा लागतो. तर आपलं लोकेशन सेट होत असतं. तर हे करत असताना अडचण येते. अशा काही मोजक्या अडचणी आहेत ज्या की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसंच शाळेमध्ये मोफत प्रवेश देऊन आपण त्यांचं उज्ज्वल भविष्य घडू शकतो. तर हा पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा व आपला अर्ज जो आहे ऑनलाईन तो भरून घ्या. क्रोम ओपन करून RTE ॲडमिशन हे टाईप करून सर्च करायचं. RTE 25% ॲडमिशन पोर्टल ओपन झालेलं आहे. या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं. या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं. नवीन रजिस्ट्रेशन क्लिक केल्यावर आपला जिल्हा निवडायचा सर्वप्रथम यादीमधील पाहून. या ठिकाणी लास्ट नेम टाकायचं आहे. लास्ट नेम मिडल नेम हे सर्व आधार कार्ड प्रमाणे भरायचं आहे. आधार कार्डवर जी स्पेलिंग आहे ती स्पेलिंग टाकायची आहे. नंतर त्याला स्पेलिंग दुरुस्त करता येणार नाही. या ठिकाणी जन्मतारीख निवडायची आहे. जन्मतारीख आणि नाव हे अचूकच असावं. एकदा चुकल्यावर पुन्हा दुरुस्त करता येणार नाही. त्यासाठी जन्मतारीख ही कन्फर्म करूनच सिलेक्ट करा. आपल्या पाल्याची जन्मतारीख हे 6 वर्ष पूर्ण असेल याची खात्री करा. मोबाईल नंबर कन्फर्म भरून टाका, कारण त्या मोबाईलवरती ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड हा मेसेज स्वरूपात जाणार आहे. तो मोबाईल नंबर चुकला तर चुकीच्या मोबाईलवरती मेसेज जाईल आणि तो तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे मोबाईल नंबर खात्रीशीर भरा. रजिस्टर बटनावर क्लिक करा. रजिस्टर बटनावर क्लिक केल्यावर आपला ॲप्लिकेशन ID जनरेट झालेला आहे आणि तसेच ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड मेसेजवर टेक्स्टच्या स्वरूपात गेलेला आहे. तो ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड या ठिकाणी सेट करायचा. पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा भरा. कॅप्चा भरल्यावर आपल्याला पासवर्ड हा स्वतःचा बनवायचा आहे. जो टेक्स्टच्या स्वरूपात आला होता तो पासवर्ड आपल्याला जसा पाहिजे तसा बनवून घ्यायचा आहे. मेसेजमध्ये आलेला पासवर्ड हा डिफॉल्ट पासवर्ड होता. आता आपण जसं पासवर्ड पाहिजे तसा बनवून घ्यायचा. ओल्ड पासवर्ड टाका. न्यू पासवर्डच्या ठिकाणी आपल्याला जो पासवर्ड बनवायचा आहे तो बनवून घ्या. पासवर्डमध्ये अक्षर कॅपिटल आणि स्मॉल आणि अंक असावा. उदाहरणार्थ सुमित, S कॅपिटल बाकी स्मॉल आणि त्याच्या पुढे न्यूमरिक लावायचं. 1 2 3 जे तुम्हाला वाटेल ते 8 अंकी पासवर्ड असावा. खाली इंस्ट्रक्शन दिलेले आहे तर ते इंस्ट्रक्शन वाचायचे. पासवर्ड सेट झालेला आहे. पासवर्डचा मेसेज सुद्धा आपल्या मोबाईलवर येतो जो आपण पासवर्ड बदललेला आहे तो. आता या ठिकाणी ॲप्लिकेशन ID आणि जो पासवर्ड आपण बदलला आहे तो या ठिकाणी पासवर्ड टाकायचा. व्हिडिओ स्किप करू नका. पूर्ण इन्फॉर्मेशन व्यवस्थित पहा जेणेकरून तुमचा अर्ज चुकणार नाही. आपला फॉर्म ओपन झाला आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना जे नावं भरले होते आपण जी जन्मतारीख टाकली होती ती डिफॉल्ट स्वरूपात या ठिकाणी आलेली आहे. आता या ठिकाणी आपण फक्त इन्स्टॉल नसेल तर त्यासाठी आपण या पॅनलवरती क्लिक करा. कॉम्प्युटरच्या उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये ऑल सेटिंगवर क्लिक करा. टाइम आणि लँग्वेजवर क्लिक करा. या ठिकाणी लँग्वेज हे ऑप्शन आहे यावर क्लिक करा. या लँग्वेज ऑप्शनवरती
क्लिक केल्यावर ॲड लँग्वेज हे ऑप्शन दिसेल. आपल्या कॉम्प्युटरमध्ये कोणती कोणती भाषा इन्स्टॉल आहे हे या ठिकाणी दिसत आहे. आपल्या कॉम्प्युटरमध्ये सध्या इंग्लिश इन्स्टॉल आहे. आपल्याला मराठी भाषा पाहिजे तर ॲड लँग्वेजवर क्लिक करा. या ठिकाणी सर्च बॉक्स आले. सर्च बॉक्समध्ये मराठी टाईप करा. हे आले ऑप्शन मराठी, यावर क्लिक करा आणि नेक्स्टवर क्लिक करा. खाली या ठिकाणी सेट ॲज माय विंडोज डिस्प्ले लँग्वेज हे ऑप्शन दिसत आहे. याच्यावर अनचेक राहू द्या आणि इन्स्टॉल लँग्वेज पॅकेजवरती चेकबॉक्स क्लिक करा आणि इन्स्टॉलवर क्लिक करा. पॅकेज इन्स्टॉल होत आहे. पॅकेज डाउनलोड होत आहे. मराठी पॅकेट इन्स्टॉल झालेला आहे. यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यावर इथं ऑप्शन आहे. ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी कीबोर्ड ॲड करायचा असतो. सध्या कीबोर्ड हा डिफॉल्ट स्वरूपात मराठी इनस्क्रिप्ट हा आहे. तर आपल्याला या ठिकाणी ॲड कीबोर्डवर क्लिक करा. इनस्क्रिप्ट इन्स्टॉल असल्यामुळे इथं हायलाइट होत नाही. मराठी फोनेटिक यावर क्लिक करा. मराठी फोनेटिक हा कीबोर्ड ॲड झालेला आहे. आपल्याला मराठी फोनेटिक हा कीबोर्ड ठेवायचा आहे, जेणेकरून आपली मराठी टायपिंग होईल या कीबोर्डनं. इनस्क्रिप्टनं होणार नाही, त्यामुळे हा रिमूव्ह करून टाका. फोनेटिक ठेवा आणि क्लोज करा. आपली मराठी भाषा ही इनपुट स्वरूपात वापरण्यास तयार झाली आहे. या ठिकाणी क्लिक करा. चेक करा. मराठी फोनेटिक इंग्लिश. आता भाषा चेंज करण्यासाठी शॉर्टकट की आहे विंडोज प्लस स्पेस बार एकदाच दाबायचे. झाली आपली मराठी भाषा. लगेच नसेल तर या ठिकाणी क्लिक करून सुद्धा मराठी किंवा इंग्लिश बदलू शकतो आपण. ठीक आहे. त्यानंतर मराठीमध्ये टायपिंग करायची. या ठिकाणी पाल्याचं पूर्ण नाव, एक विद्यार्थ्याचं पूर्ण नाव मराठी आणि इंग्लिशमध्ये, वडिलाचं पूर्ण नाव मराठी आणि इंग्लिशमध्ये, आईचं पूर्ण नाव मराठी आणि इंग्लिशमध्ये, अशा पद्धतीने पूर्ण भरून घ्यायचं आहे. वेळ जास्त लागेल म्हणून मी फास्ट स्किप केला आहे. या ठिकाणी पालकाची प्रकार लिहायचा आहे, टाकायचा आहे. जनरल आहे, ड्रायव्हर झालेला आहे, जे काय असेल ते. पत्ता टाकायचा आहे. पत्ता टाकल्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर गुगलची लिंक या ठिकाणी दिसेल आपल्याला. त्याआधी दिसणार नाही, त्यामुळे पूर्ण पत्ता टाकायचा. या ठिकाणी आपल्याला भाषा चेंज करावी लागली. इनपुट भाषा, कारण मराठी टायपिंग आपल्याला फक्त वरी पाहिजे होते, खाली इंग्लिश टायपिंगच लागणार आहे. लॅटिट्यूड लँगिट्यूड घेण्यासाठी आपण आधी सेव्ह करावं लागेल. सेव्ह केल्यावर या ठिकाणी गुगलची लिंक शो होईल. आपली ही झाली गुगलची लिंक आली. या ठिकाणी क्लिक करायचं. गुगल मॅप ओपन होईल. आपल्या माऊसचं स्क्रॉल बटन मागे पुढे फिरून आपण झूम इन झूम आउट करू शकतो. आणि जो लाल लोकेशनचा बाण दिसतोय तो आपल्याला ज्या ठिकाणी आपलं घर आहे ॲक्युरेट त्यावरती ठेवायचं आहे. आणि ते स्वतःहून आपल्या त्या घराचा लॅटिट्यूड लँगिट्यूड पत्ता सेट होईल. घरावर ठेवल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. शाळेच्या नियमानुसार घरावर ते लोकेशन सेट करणं गरजेचं आहे. जर चुकीच्या ठिकाणी आपण ते लोकेशन सेट केलं तर आपला अर्ज हा बाद होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्यायची आहे. थोडा वेळ गेला हरकत नाही, चूक होऊ द्यायची नाही.
लोकेशन सेट करताना काही अडचण आली असल्यास लॅटिट्यूड लॉंगिट्यूड हा ॲड्रेस कॉपी पेस्ट करून सुद्धा आपण लोकेशन सेट करू शकतो. त्यासाठी दुसऱ्या टॅबमध्ये गुगल मॅप ओपन करायचा, हा लॅटिट्यूड लॉंगिट्यूड ॲड्रेस कॉपी करायचा आणि या ठिकाणी पेस्ट करायचा. कॉमा त्या बाजूचा एक ॲड्रेस लॅटिट्यूड, कॉमाच्या बाजूचा दुसरा ॲड्रेस लॉंगिट्यूड. नंतर सेव्ह करून अपडेट बटनावर क्लिक करायचं, लोकेशन सेट होऊन जाईल. ओके बटन प्रेस करा. आपलं लोकेशन सेट झालेलं आहे. सेव्ह बटनावर क्लिक करून सक्सेस. आता 2 नंबरचा टॅब ओपन करायचा. या ठिकाणी वर्ग निवडायचा आहे, कोणता वर्ग पाहिजे. वयाप्रमाणे आपल्याला वर्ग मिळतो. पूर्ण फॉर्म व्यवस्थितरित्या वाचून भरायचा आहे. कास्ट कॅटेगरी, धर्म, कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्या हिशोबाने आपली नोंद या ठिकाणी करायची आहे. आधार कार्डचा नंबर टाकायचा. आजकाल सर्वांकडे आधार नंबर आहे. नसेल तर पावती नंबर सुद्धा टाकू शकतो, पण आधार नंबर आहे आपल्याकडे. या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्र असेल तर ॲड्रेस प्रूफवर क्लिक करा किंवा आधार कार्ड सुद्धा चालेल. बर्थ सर्टिफिकेट ही कंपल्सरी आहे. कास्ट सर्टिफिकेट असेल तर यस करा. एकदा चेक करा पूर्ण माहिती भरली आहे का बरोबर आणि सेव्ह बटनावर क्लिक करा. ही माहिती पूर्ण सेव्ह झालेली आहे. पुढचा टॅब, या टॅबमध्ये आपणारी शाळा निवडायच्या आहेत. यादीमधील ज्या शाळा दिसतात त्या शाळा आपल्याला निवडायच्या आहेत. ज्या शाळेमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे, ज्या शाळा आपल्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरती आहेत ते या पहिल्या टॅबमध्ये दिसतात. सर्व निवडा किंवा तुम्हाला जेवढ्या पाहिजेत एवढ्यापैकी कुठल्याही निवडा. मी सर्व निवडतो. सेव्ह करा माहिती. एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील शाळा. जर पहिल्या 1 किलोमीटर अंतराच्या मधल्या शाळांमध्ये जर नंबर नाही लागला तर या शाळेमध्ये नंबर लागावा. यासाठी ह्या शाळा यादी आहे याची, तर ते आपण निवडू शकतो. ज्या शाळा निवडायच्या त्या निवडा आणि सेव्ह बटनावर क्लिक करा. सेव्ह बटनावर क्लिक करायला विसरू नका. आपण शाळा निवडलेल्या आहेत या ठिकाणी दिसत आहेत. अजून निवडायचे असतील तर खाली आहेत शिल्लक, त्या निवडू शकतो आपण. पूर्ण माहिती भरत असताना पालकांचा सल्ला घ्या किंवा पालकांना विचारल्याशिवाय भरू नका. फॉर्म व्यवस्थितरित्या भरलेला आहे. या ठिकाणी चेक मार्कवर क्लिक करून फॉर्म सबमिट करू शकतो. फायनल सबमिशन. फायनल सबमिशन केल्यानंतर पुन्हा दुरुस्ती करता येत नाही. आपलं लोकेशन चेक करा. फॉर्म अजून एकदा चेक करतो. कोणते कोणते डॉक्युमेंट लागले आपण ते पाहिलेले आहेत. फायनल सबमिशन झाल्यानंतर PDF जनरेट होईल. सेव्ह झालेली आहे माहिती. फायनल सबमिशन झालेलं आहे. खाली या. PDF जनरेट झालेले आहे. ते डाउनलोड करू शकतो
व पालकांना त्याची प्रिंट देऊ शकतो. ज्यावेळेस आपल्या लॉटरीमध्ये नंबर लागेल त्यावेळेस शाळेकडून कॉल येईल, त्यावेळेस आपण ही PDF प्रिंट शाळेमध्ये घेऊन जायची, सोबत आवश्यक डॉक्युमेंट घेऊन जायचे. व्हिडिओ आपणाला आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.